नमस्कार, DS चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे आज एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। मुलीला सोडवण्यासाठी नाशिककडे निघालेल्या एका प्रवास रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली। या अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगर येथून रिक्षाने नाशिकच्या दिशेला जात होते। आपल्या मुलीला नाशिक येथे सोडवण्यासाठी हा प्रवास सुरू असताना मुखेड फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव मोटरसायकलने रिक्षाला धडक दिली। धडक इतकी भीषण होती की रिक्षातील 7 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे। या अपघातात जखमींना तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत: राजू शंकर तुपे, शीला राजू तुपे, सुनील एकनाथ पवार, सीमा सुनील पवार, ज्योती अमोल ताते, भागवताबाई संपत पाचवणे। जखमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला।